जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परिसेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मृत्युपंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. नमस्ते मुलांनो. आज आपण वाचनाचे वेड हा लेखिका आशा पाटील यांचा पाठ पाहणार आहोत. वाचनाचे वेड, वाचन म्हणजे तुम्हाला माहिती आहे मुलांनो, रीडिंग, आणि त्याविषयी काय म्हटलं जातं हेही तुम्हाला माहिती असेल. वाचाल तर वाचाल. आणि म्हणून हे वाचनाचं वेड आपल्या प्रत्येकाला असलं पाहिजे. वेड असणे म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीविषयीची खूप आवड असणं. आणि ती जोपर्यंत तुम्हाला आवड निर्माण मनामध्ये होत नाही, तोपर्यंत तुमचा काही निभाव लागणार नाही. असं का म्हटलेलं आहे? वाचाल तर वाचाल म्हणजेच काय, जर तुम्ही वाचन केलं तर तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे आणि मग या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये करून घेता येण्यासारखा आहे आणि त्यामुळे आपलं जीवन सुखकर होऊ शकतं, आनंदी होऊ शकतं. मग लेखिका आशा पाटील यांनी वाचनाचे वेड यामध्ये आपल्याला नेमकी कोणती गोष्ट सांगितलेली आहे ते तर आपण पाहणार आहोत, पण त्याआधी मी तुम्हाला इथे लेखन दिलेलं आहे मुलांनो. हे पहा, तर हे सगळ्यांनी क्लासवर्क मध्ये लिहून काढायचं आहे. शब्दार्थ आहेत, मीनिंग्स मराठी आणि इंग्रजी दोन्ही लिहा. त्यानंतर खाली वाक्प्रचार दिलेले आहेत. वाक्प्रचार लिहित असताना वाक्प्रचार लिहा, त्याचा अर्थ लिहा आणि मग खाली वाक्यात उपयोग करा. यानंतर व्याकरण व भाषाभ्यास मध्ये खालील वाक्प्रचारांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडावं लिहा. तर वरती प्रश्न आहेत, खाली त्याची उत्तरं पण दिलेली आहेत. पण मुलांना मला असं वाटतं जे काही मी तुम्हाला देते आहे त्या आधी तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि मग नंतर मी जी उत्तरं खाली दिलेली आहेत ती तुम्ही क्रॉस चेक करून पाहावीत. आधी सुरुवातीला स्वतः प्रयत्न करत चला. यानंतर दिले खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. आता इथे सुद्धा पहा की जो वाक्यात उपयोग इथे करून दिलेला आहे, ज्या ज्या शब्दांचा, आधी तो शब्द वाचा, त्याचा जो वाक्यात उपयोग इथे करून दिलेला आहे तो वाचा, तो समजून घ्या आणि मग स्वतःचं इथलं वाक्य लिहाच, पण त्यानंतर स्वतःचं सुद्धा बनवलेलं एक वाक्य तुम्ही तिथे लिहा. उपयोजन होणं महत्वाचं आहे, ऍप्लिकेशन महत्वाचं आहे. जे काही तुम्ही भाषेमध्ये शिकता आहात ते तुम्हाला स्वतः वापर करता आलं पाहिजे. म्हणून हे जे शब्द आहेत ते स्वतः तुम्हाला वाक्यामध्ये वापरता आले पाहिजेत. पण आता आपण काही समोरासमोर नाही आहोत की तुमच्या काय अडचणी असतील किंवा ज्याचं चुकलेलं आहे ते मला सांगता यावं, असं होणार नाहीये. म्हणून मग मी काय सांगते आता, की तो शब्द वाचा, त्याचं जे वाक्य दिलेलं आहे ते वाचा, समजून घ्या, लिहून काढा वहीमध्ये आणि ते वाक्य लिहिल्यानंतर पुन्हा एकदा स्वतःचं तयार करून वाक्य लिहा. त्यानंतर खालील शब्दांचे समानार्थी शब्द चौकटीतून शोधून लिहा. ते सुद्धा इथं दिलेलं आहे मी. त्याच्यानंतर इथे पहा, हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या. हस्तकला, हातांनी कागदापासून साकारलेली कला. हस्ताक्षर, हातांनी लिहिलेले लेखन, अक्षर. हस्ताक्षर, हातांनी लिहिलेले अक्षर. हस्तांदोलन, दोन व्यक्तींनी एकमेकांशी हात मिळवण्याची कला, त्याला म्हणायचं हस्तांदोलन. शेक हँड करता की नाही तुम्ही. हात कंकण, हातात घालायचा दागिना म्हणजेच काय, बांगडी, त्याला हात कंकण म्हणतात. हातखंडा म्हणजे एखाद्या गोष्टीत तरबेज असणे. म्हणजे आता तुमचं गणित खूप चांगलं असेल एखाद्याचं, तर तो काय म्हणणार की अरे गणित म्हणजे त्याचा हातखंडा विषय, म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीत तरबेज असणं, तो खूप हुशार आहे त्या गोष्टीमध्ये, सहज त्याला जमते ती गोष्ट. जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये खूप हुशार असता, तरबेज असता, तेव्हा तो तुमचा हातखंडा आहे. हातमोजे, हातात घालायचे मोजे. हस्तक्षेप म्हणजे एखाद्या गोष्टीत केलेला अडथळा, हस्तक्षेप करणं म्हणजे एखादी गोष्ट चालू असेल तर त्याच्यात मध्येच येऊन कोणीतरी काहीतरी बोलणं किंवा सांगणं किंवा काहीतरी दखल घेणं, त्याला म्हणायचं एखाद्या गोष्टीत केलेला अडथळा, हस्तक्षेप केला. हातोहात म्हणजे अगदी सहज,
हातोहात म्हणजे काय? अरे बघितलं का, तो तिथे बसलेला होता आणि हातोहात त्याचे पैसे गेले. म्हणजे काय? अगदी सहज त्याने पैसे गायब केले, अशा अर्थी. हं. नंतर हातभार. हातभार म्हणजे मदत. त्याने माझ्या कामामध्ये हातभार लावला, म्हणजे त्याने मला मदत केली. नंतर हातभर. हातभर म्हणजे हाताच्या उंची एवढे. हं. असं मी सांगत असते की नाही शिकवताना तुम्हाला हातभर, वीतभर द्यावं तेव्हा कुठे हातभर मिळतं. हं. मग हाताची वीत तुम्हाला माहिती आहे. वीतभर म्हणजे किती अंतर आणि हातभर म्हणजे हाताच्या उंची एवढं अंतर. त्यानंतर हस्तरेषा. हस्तरेषा म्हणजे हातावरील रेषा. हं. हातावरील रेषा बरेच जण दाखवायला लागतात की नाही? हस्तरेषा. या महाराजाला दाखव, त्या महाराजाला दाखव, ज्योतिषाकडे दाखव, भविष्य सांगणाऱ्याकडे दाखव, पिंगळ्याकडे दाखव, वासुदेवाकडे दाखव, की माझ्या हातावरील रेषा काय सांगतायत? ते बघ रे जरा. म्हणजे भविष्य विचारतात काय सांगतायत ते. तर हस्तरेषेबाबत मी तुम्हाला मुलांना सांगू इच्छिते, की आपल्या हस्तरेषा इतर कोणाला हात दाखवून मी आयुष्यात काय करणार आहे हे विचारण्यापेक्षा हे आपले हात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, की तुम्हाला देवानं हात दिलेले आहेत, विचार करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे. जिथल्या तिथं आपल्याला सगळे अवयव मिळालेले आहेत. हीच आपल्याला परमेश्वराकडून मिळालेली खूप मोठी देणगी आहे. त्यामुळे आपला हात दुसऱ्या कोणाला दाखवून भविष्य विचारण्यापेक्षा आपल्या हातानं आपलं भविष्य आपण स्वतः घडवलं पाहिजे. कळलं का? त्यामुळे आपलं भविष्य आपण घडवावं. आपल्या हाताच्या रेषा आपण तयार कराव्यात. इतरांना विचारू नये, माझ्या हातावरच्या रेषा काय सांगतायत ते मला सांग म्हणून. हं. त्यामुळे या बुवाबाजीच्या वगैरे नादी न लागता आपल्या हातावरील रेषा या काय सांगतात हे आपणच सांगू शकतो. कारण आपणच आपल्या हातांनी कष्ट घेऊन जे हवं ते मिळवू शकतो हं, आयुष्यामध्ये. ठीक आहे, तर हे अनेक असे शब्द दिलेले आहेत की ज्याचे अर्थ तुम्हाला समजून घ्यायचे होते ते समजले असतील. पुढे पहा, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द सांगा. तर ते विरुद्धार्थी शब्द इथे दिलेले ते लिहायचे. त्यानंतर खालील शब्दांचे लिंग ओळखा हे लिहायचं आहे. खालील शब्दांचे वचन बदला हे सुद्धा लिहायचं आहे. त्यानंतर रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. वाक्य पूर्ण लिहा. जी काही रिकामी जागा आहे ती भरा, त्याला पेन्सिलने अंडरलाईन करा, अधोरेखित करा. त्यानंतर पहा, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. तर हे पण 1-2 वाक्यात उत्तरे मी सांगेन मुलांना, तुम्हाला रिकाम्या जागा म्हणा, 1-2 वाक्यात उत्तरे म्हणा, हे स्वतः आधी लिहिण्याचा प्रयत्न करा. हां, आणि मग याच्यामध्ये क्रॉस चेक करून पहा आपण बरोबर लिहिलंय की नाही. नसेल लिहिलं तर परत लिहा. हे त्याच्या पुढचे आहेत. त्यानंतर इथे दिलेले खालील घटनांमागील कारणे लिहा. ही मोठी उत्तरं आहेत पहा मुलांनो. काय कारण होतं? घटना म्हणजे आणि इन्सिडेंट, की या इन्सिडेंट मागे काय कारण होतं, काय रिझन होतं, तर ते दिलेलं आहे. हे पण त्यातलंच आहे. हे पण त्यातलंच आहे. तर ही कारणे द्या असं हे जे मोठी उत्तरं होती ती लिहून झाली, की मग तुमचं लेखन संपेल. आपण आधी पाठ शिकूयात. पाठ शिकल्यानंतर त्याच्या खाली जो काही स्वाध्याय आहे, तो पण आपण पाहणार आहोत आणि मग त्याच्या खालचं तुम्हाला आणखी याच्यानंतर काय लिहायचं आहे, ते पण मी सांगेन. आता आपण पाठ शिकूयात. पहा मुलांनो, 9वा पाठ आहे वाचनाचे वेड. लेखिका आहेत आशा पाटील, जन्म 1976. प्रसिद्ध लेखिका. प्रसिद्ध लेखिका म्हणजे नावाजलेल्या लेखिका, की त्यांचं खूप नाव झालेलं आहे, बऱ्याच जणांना त्या माहिती आहेत. आठवणींचा पाऊस, बिल्वदल हे काव्यसंग्रह. काव्यसंग्रहांची ही नावं आहेत. आठवणींचा पाऊस, बिल्वदल ही त्यांनी म्हणजे काव्यसंग्रह म्हणजे काय? एक कविता लिहिलेली असते तेव्हा आपण त्याला पोएम म्हणतो, कविता म्हणतो. पण अशा अनेक कविता लिहिलेल्या असतात आणि ज्या पुस्तक रूपाने छापून येतात त्याला म्हणायचं काव्यसंग्रह. काव्य म्हणजे कविता आणि संग्रह म्हणजे एकत्रित आणणे, साठवणे, साठा करणे. मग अशा अनेक कविता जेव्हा एकत्र येतात पुस्तक रूपाने तेव्हा त्याला म्हणायचं काव्यसंग्रह. अमृतफळ,
आत्मनाद, बंटीची फजिती, शूरवीर, पाखरं, शेवंताबाई इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध. आता जसं मी तुम्हाला सांगितलं काव्यसंग्रह म्हणजे अनेक कविता असतात त्या एकत्रित करणं, आणि इथे आता दिलेलं आहे ह्या कथासंग्रहांची नावं दिलेली आहेत. मग आता इथे कथासंग्रह म्हणजे काय, तर जसं काव्य म्हणजे पोएम आणि त्यांचा संग्रह केलेला असतो, तसं कथा म्हणजे स्टोरी, कहाणी. अनेक कहाण्या असतात, अनेक स्टोरीज असतात की ज्या एकत्रित संग्रहित केलेल्या असतात आणि त्या पुस्तक रूपाने छापलेल्या असतात, तेव्हा त्याला म्हणायचं कथासंग्रह. सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने केलेली युक्ती कशी सफल झाली याचे वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठात केले आहे. पहा, मुलीचं नाव चित्रामध्ये तुम्हाला मुलगी दिसते आहे, मुलीचं नाव आहे सोनाली. सोनालीने अवांतर वाचन करावे. अवांतर वाचन म्हणजे काय, एक्स्ट्रा रीडिंग. तिनं एक्स्ट्रा रीडिंग करावं, अवांतर वाचन करावं. म्हणजे तुमचं जे पाठ्यपुस्तक असतं की नाही, टेक्स्टबुक असतं शाळेचं, तर ते टेक्स्टबुक पाठ्यपुस्तक सोडून इतर जी काही चांगली वाचण्यासारखी पुस्तकं असतील ती तुम्ही वाचली पाहिजेत. यासाठी तिच्या आईने केलेली युक्ती, युक्ती म्हणजे काय, आयडिया, कल्पना कशी सफल झाली. सफल झाली म्हणजे यशस्वी झाली. याचे वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठात केले आहे. पहा, हे जे वाचनाचं वेळ आहे ते मुलीला लागावं याच्यासाठी तिच्या आईने काय प्रयत्न केलेले आहेत हे इथं सांगण्यात आलेलं आहे. पहा मुलांनो, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे मुलांनो, की जेव्हा तुम्हाला वाचनाचं वेळ असावं असं वाटत असतं त्यावेळेस पालकांनी अनेक प्रयत्न केलेले असतात. पहा, म्हणजे मी माझ्या मुलाच्या बाबतीत काय केलेलं होतं, लहानपणी तो झोपत असताना रोज त्याला एक गोष्ट सांगत असते. आणि मग तो लहान होता, त्याला काही लिहिता वाचता येत नव्हतं, तेव्हा तो गोष्ट ऐकून झोपी जात असे. त्याच्यानंतर मात्र जेव्हा तो शाळेत जाऊ लागला, लिहिता वाचता त्याला येऊ लागलं, तेव्हा मग मात्र मी स्वतः गोष्ट सांगायचं बंद केलं आणि त्याला सांगितलं की हे बघ, आता काही मला गोष्टी सांगायला तुला वेळ नाहीये. पण त्याला तर ती आवड निर्माण झालेली होती की रोज रात्री गोष्ट आईकडून ऐकायची आणि मग झोपी जायचं. पण आता जेव्हा आई गोष्ट सांगणार नाहीये तेव्हा मग मी म्हटलं त्याला, हे बघ, पण मी तुझ्यासाठी छान छान गोष्टींची पुस्तकं मात्र आणून ठेवलेली आहेत. मग छोट्या छोट्या गोष्टींची, ज्या गोष्टी तो वाचू शकेल अशी छोटी छोटी गोष्टींची पुस्तकं त्याला आणून दिली आणि मग ती पुस्तकं वाचून त्याला पुस्तक वाचण्याची गोडी लागली. मग हळूहळू छोटी छोटी पुस्तकं वाचता वाचता आज तो मोठी मोठी पुस्तकं सुद्धा लगेचच वाचून घेतो. म्हणजे त्याला ते वाचनाचं वेड लागलं. मग थोडं तरी वाचन केल्याशिवाय रात्री तो झोपी जात नाही. अशा प्रकारे मुलांनो, लहानपणीच प्रत्येक आई आपल्या मुलाला वाचनाचं वेड लागावं म्हणून काही ना काही उपाययोजना, काही ना काही आयडिया, काही ना काही कल्पना ही शोधून काढत असते, जेणेकरून मुलांना वाचनाचं वेड लागावं. आता या गोष्टीमध्ये पाहूयात आपण मुलांना कसं वेड लागलेलं आहे ते. आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते. टीव्ही, व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर, मोबाईल या सर्वांशी त्यांची मैत्री पक्की झाली आहे. हे अगदी खरं आहे की नाही मुलांनो? तुम्ही सुद्धा आजकालचीच मुलं आहात आणि तुम्हाला सुद्धा वाचन म्हणजे कंटाळवाणं वाटतं, बोरिंग काम वाटतं, नाही का? तर टीव्ही, व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर, मोबाईल या सर्वांशी मात्र त्यांची मैत्री अगदी पक्की झालेली असते. घट्ट मैत्री असते त्यांची अगदी. की ते खूप चांगले फ्रेंड्स असतात त्यांचे. कोण कोण? तर टीव्ही पाहत राहणं, सतत सोफ्यावरती बसून टीव्ही पाहत राहणं, त्याच्यानंतर व्हिडिओ गेम्स खेळत राहणं, त्यानंतर कॉम्प्युटर खेळत राहणं, त्यानंतर मोबाईल पाहत राहणं, या सगळ्यांशी अगदी त्यांची मैत्री झालेली असते. हेच जणू काही त्यांचं फ्रेंड सर्कल झालेलं असतं. खरे तर सोनालीलाही पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तक वाचनाची बिलकुल आवड नव्हती आणि त्यातून मराठी वाचनाचा तर आणखी कंटाळा तुम्हाला, हो की नाही? तुम्ही कॉन्व्हेंट स्कूलची मुलं आहात, इंग्लिशची मुलं आहात, त्याच्यामुळे इंग्लिश तरी एक वेळ वाचाल, पण मराठी वाचायचा तर त्याहून तुम्हाला कंटाळा. त्यातून ते मराठी लेखन करायचं म्हटलं तर त्याही पेक्षा आणखी जास्त कंटाळा येतो, हो की नाही? पण असं होऊ नये याच्यासाठी आपण लहानपणापासूनच प्रयत्न केले पाहिजेत. यामागे पालकांनी सुद्धा काही ना काही डोकं लढवलं पाहिजे आणि त्याचबरोबर जर तसं लहानपणी तुमच्या झालं नसेल तर तुम्ही स्वतः तरी आपल्याला ती वाचनाची सवय लागावी किंवा लेखनाची सवय लागावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. खरे तर सोनालीला ही पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तक वाचनाची बिलकुल आवड नव्हती. पहा, पाठ्यपुस्तक म्हणजे काय? टेक्स्टबुक. तर जे काही टेक्स्टबुक असेल तेवढंच फक्त ती वाचायची. बाकी वाचनाची तिला बिलकुल म्हणजे अजिबात आवड नव्हती.
तिची आई अन मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे तर वाचनाचे वेडच होते. पहा, आईला आणि भावाला मात्र फक्त वाचनच करायचे, कामापुरतं असं नाही, तर वाचनाचं वेडच त्यांना होतं. म्हणजे जेव्हा केव्हा रिकामा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ते वाचन करत असत. तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मन वळवण्याचा प्रयत्न केला म्हणजे तिचं मन तयार करण्याचा प्रयत्न केला, की आपण वाचन केलं पाहिजे. आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर वाचावीत, असे तिचे मत होते. हा, आपला जो काही रोजचा अभ्यास असेल, तो अभ्यास म्हणजे अवांतर वाचन नाही मुलांनो. तर जो काही अभ्यास दिलेला आहे तो करावा, आणि शिवाय तुम्ही काय केलं पाहिजे, अभ्यासाव्यतिरिक्त, अभ्यासाशिवाय तुम्ही अजून 2 पानं अवांतर म्हणजे एक्स्ट्रा रीडिंग केलं पाहिजे. खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते. प्रवृत्त करण्याकरता म्हणजे तयार करण्याकरता, प्रेरणा देण्याकरता खूप आई प्रयत्न करत होती, पण तरी सुद्धा सोनाली काही वाचायला तयार नव्हती. आईला काही त्यामध्ये यश येत नव्हतं. एकदा काय झालं मग, एकदा सुट्टीमध्ये तिच्या आईने एक गोष्टींचे पुस्तक तिच्या हातात दिले आणि तिला सांगितले, सोनाली, मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलावलं आहे. तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे. पाहुणी म्हणून बोलवलेलं आहे. पाहुणे येतात की नाही शाळेमध्ये. मला खूप काही गोष्टी माहीत आहेत, पण कोणती गोष्ट सांगू ते समजेना. या पुस्तकातली एक गोष्ट सांगावी असं वाटतंय. तू यातली एक छानशी गोष्ट मला निवडून दे, मी तीच गोष्ट शाळेत सांगेन. आईने आता पहा काय युक्ती केलेली आहे. सोनालीला एके दिवशी काय सांगितलं, अगं सुट्टीमध्ये सांगितलं बरं का, आणि की अगं मला एका शाळेमध्ये पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे आणि तिथं मला ना मुलांना गोष्ट सांगायची आहे. तर मला तशा खूप गोष्टी माहिती आहेत, पण त्यातली नेमकी कोणती गोष्ट सांगावी तेच मला कळत नाहीये. तर तू काय कर, हे गोष्टींचं पुस्तक वाच आणि ह्याच्यातून एखादी छान अशी गोष्ट मला निवडून दे, सिलेक्ट करून दे. आणि मग तीच गोष्ट मी माझ्या शाळेमध्ये म्हणजे मला जिथे पाहुणी म्हणून बोलवलेलं आहे तिथे सांगेन. आईला मदत म्हटल्यावर सोनालीला शाळेत बाईंनी सांगितलेले आठवले. आपण सर्वांना मदत केली पाहिजे. या मदतीची सुरुवात घरापासून करा. पहा, शिक्षकांनी शाळेमध्ये शिकवलेलंच होतं, बाईंनी सांगितलेलंच होतं, की आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे, सहाय्य केलं पाहिजे. या मदतीची सुरुवात घरापासून करा. पहा, आणि मदत करायला सुरुवात कुठून करायला सांगितली? आपल्याच घरापासून. जी काही चांगल्या कामाची सुरुवात करायची ती मुलांनो आधी स्वतःपासून, स्वतःच्या घरापासून सुरुवात करावी. नाहीतर मग ते काय होतं, लोका सांगे तत्वज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण असं होऊन जातं. म्हणजेच काय, की लोकांना सांगायचं हे करा ते करा, पण स्वतःच्या घरात मात्र ते करत नाहीत. असं व्हायला नको, म्हणून प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात ही स्वतःपासून करावी, स्वतःच्या घरापासून करावी. मदत करण्याने आपल्याला तर आनंद होतोच, पण दुसऱ्याचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो. पहा, किती महत्वाची गोष्ट आहे ही. मदत करण्याने आपल्याला तर आनंद होतोच, पण दुसऱ्याचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो. समाधान, तृप्ती, संतुष्टता देऊन जाणारा असतो. सॅटिस्फॅक्शन, समाधान म्हणजे आपण जेव्हा एखाद्याला मदत करतो तेव्हा त्याला आपण मदत केली याचा आनंद तर आपल्याला होतोच, पण दुसऱ्याला जो आनंद होतो, की तुझ्यामुळे आज माझं काम होऊ शकलं, तो आभार मानतो तुमचे, धन्यवाद देतो, त्यावेळेस आपल्याला अगदी कृतकृत्य वाटतं, समाधान झाल्यासारखं वाटतं, सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळत असतं. तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता त्याची नोंद ठेवा आणि ती दर शनिवारी दाखवा. बघा, शिक्षकांनी काय सांगितलंय, बाईंनी काय सांगितलेलं आहे, की तुम्ही ज्यांना ज्यांना चांगली मदत केलेली आहे त्याचं तुम्ही नोंद ठेवा, म्हणजे टाचन काढून ठेवा. म्हणजे नोट डाऊन करून ठेवा आणि दर शनिवारी एव्हरी सॅटरडे ते दाखवा, असं बाईंनी सांगून ठेवलेलं होतं. सोनालीने आतापर्यंत बऱ्याच नोंदी वहीत केल्या होत्या. आईला मदत ही एक नवीन नोंद होईल, बाई देखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील, शाबासकी देतील, या विचाराने तिने पटकन हो म्हणून आईच्या हातातले पुस्तक घेतले. पहा, बाईंनी सुद्धा सांगितलेलं होतं, की सगळ्यांना मदत करा, त्याच्या नोंदी करा आणि दर शनिवारी मला दाखवा. मग तिला काय वाटलं, चला एक चांगली संधी चालून आलेली आहे, आपण आपल्या आईला मदत पण करू आणि आपल्याला त्या मदतीची नोंद सुद्धा पुस्तकात करून, वहीमध्ये करून आपल्या बाईंना दाखवता येईल. म्हणून मग तिने ते पुस्तक घेतलं. हातला समानार्थी शब्द कर, हस्त.
आईने आई, आईला समानार्थी शब्द माता, जननी. आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या. कथा समानार्थी शब्द कहाणी. कथा होत्या. एक कथा असेल तरी कथाच म्हटलं जातं, अनेक असतील तरी सुद्धा कथाच म्हटलं जातं. पण जर आपण कहाणी शब्द दिला तर एक असेल तर कहाणी, अनेक असेल तर कहाण्या. नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेना. आता तिने काय केलं, सुरुवातीला फक्त हेडिंग टायटल वाचले, काय दिलेले आहे स्टोरीला टायटल, तर ते वाचून काढलं तिनं. पण त्याच्यावरून तिला काही कळेना की अरे कोणती गोष्ट निवडावी. शेवटी तिने नाईलाजाने, नाईलाज म्हणजे काही इलाज चालला नाही, काही उपायच नाही, ते पुस्तक वाचावंच लागलं. एक एक करून जवळजवळ 10 कथा वाचल्या. किती वाचल्या कथा तिने, कहाण्या, गोष्टी? 10. गोष्ट एक वचन, गोष्टी अनेक वचन. अवघ्या 1-1.5 तासात, अवघ्या म्हणजे संपूर्ण 1-1.5 तासात, एक 1 किंवा दीड म्हणजे 1.5 आवर, सारे पुस्तक वाचून झाले. तिचं सगळं पुस्तक 1-1.5 तासामध्ये वाचून झालं. खरे तर प्रथम तिला हे फारच कंटाळवाणे वाटले होते. तिला ते बोरिंग वाटत होतं, कारण तिला काही वाचन करायला आवडत नव्हतं. पण जसजशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली, तसतशी तिला पुढची कथा काय आहे, त्यात काय लिहिले आहे, याविषयी उत्सुकता वाटू लागली. त्यानंतर तिने पुस्तक केव्हा संपवले हे तिलाच कळले नाही. पहा, एखादं काम सुरुवातीला तुम्हाला कंटाळवाणं वाटतं, पण जेव्हा तुम्ही ते सतत करत राहता तेव्हा तुम्हाला हळूहळू त्याची गोडी लागते, म्हणजे त्याच्यामध्ये आवड निर्माण होते आणि मग ते काम तुम्हाला आवडू लागतं. म्हणून मग कुठल्याही गोष्टीत सुरुवातीलाच म्हणायचं नाही, छे मला नाही जमणार, हे मी नाही करणार, मला नाही आवडत, मला बोर होतं, असं म्हणून चालणार नाही. ते काम आधी हाती घ्या, मग हळूहळू ते करता करता तुम्हाला त्याची आवड निर्माण होईल आणि मग तुम्हाला ते काम आवडीचं होऊन जाईल, सवयीचं होऊन जाईल. त्याप्रमाणेच हिचं झालं. आधी तिला कंटाळवाणं वाटलं, पण कोणती गोष्ट निवडावी हे काही फक्त त्या गोष्टीचं नाव वाचून तिला कळत नव्हतं. म्हणून मग तिनं काय केलं, एक एक करत सगळ्या गोष्टी 1-1.5 तासामध्ये वाचून काढल्या. सुरुवातीला तिला कंटाळा आला, पण नंतर मात्र गोष्ट, तुम्हाला माहिती आहे गोष्ट कशी रंगवून ठेवते तुम्हाला. काहीतरी गोष्टीमध्ये एक घटना घडलेली असते आणि मग त्या घटनेचा काय परिणाम झाला बाबा, हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचं असतं. आणि मग ते जाणून घेण्यासाठी आणखी तिची उत्सुकता त्याच्यामध्ये वाढत गेली. इंटरेस्ट वाटू लागला तिला आणि ते वाचता वाचता पुस्तक केव्हा संपलं हे तिलाच कळालं नाही. कथा तर सगळ्याच आवडल्या, त्यातली कोणती निवडावी ते समजेना. गोष्टी तिला सगळ्याच आवडल्या, मग त्यातली कोणती सिलेक्ट करायची आपण आईसाठी तेच तिला कळत नव्हतं, समजत नव्हतं. ती आईकडे गेली व आपल्या समोरील समस्या सांगितली. आपल्या समोर काय समस्या आहे ते तिने आईला सांगितलं. मग आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास सांगितले. मग आईनं काय तिला सांगितलं, ठीक आहे, आता तुला कळत नाही ना की ह्यातली कोणती गोष्ट निवडावी, तर तू काय कर, प्रत्येक गोष्टीचा सारांश लिहून काढ. सारांश म्हणजे समरी. तर प्रत्येक गोष्टीची काय समरी आहे ते थोडक्यात लिहून काढ. आणि ही चांगली सवय आहे बरं का मुलांनो. तुम्ही जे काही पुस्तक वाचता तर एक अशी वही करावी की ज्याच्यामध्ये तुम्ही ते लिहून ठेवायचं, नोट डाऊन करून ठेवायचं की मी कोणतं पुस्तक वाचलं, त्याचे लेखक किंवा लेखिका कोण आहेत आणि त्या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे, हे थोडक्यात तुम्ही लिहून ठेवायची सवय ठेवा, जेणेकरून पुढील आयुष्यामध्ये तुम्हाला ते खूप उपयोगी पडेल. तर काय झालं, त्याचा सारांश तू लिहून ठेव म्हणून आईनं सांगितलं. सोनालीला प्रथम हे काम सोपे वाटले, पण 1-2 कथांनंतर पुढच्या कथेत काय आहे हे पटकन आठवेच ना. तिने आईला मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते म्हणून सांगितले. खरं तर आज घरात आजी, आजोबा, बाबा, दादा, काकू, काका या साऱ्यांनाच सोनालीकडे पाहून नवल वाटत होते. नवल वाटत होते, आश्चर्य वाटत होतं की अरे बापरे, कधीही पुस्तक न वाचणारी ही मुलगी एकदा नाही तर पुन्हा दुसऱ्यांदा हे पुस्तक वाचायला तयार झाली. म्हणून आजी, आजोबा, बाबा, दादा, काका, काकू सगळ्यांनाच सोनालीकडे पाहून अगदी आश्चर्यच वाटत होतं. तर असे आश्चर्याचे धक्के तुम्ही सुद्धा घरी देत चला, वाचन करत जा. कारण हे धक्के कसे आहेत, आश्चर्य हे जे होणार आहे ते कसं आहे, सुखद धक्का आहे हा. म्हणजेच काय, घरच्यांना खूपच छान वाटेल, बरं वाटेल की अरे आज मूल आपलं वाचू लागलंय म्हणून. आता तिने एक पान घेतले, त्या पानावर कथेचे नाव आणि त्या कथेत काय सांगितले आहे ते थोडक्यात लिहिले. एक पान घेतलं वहीचं आणि त्याच्यावरती सगळं तिनं ती कथा आणि त्या कथेमध्ये काय सांगितले ते सगळं थोडक्यात इन शॉर्ट मध्ये लिहून काढलं.
बघता बघता तिचे पान भरले होते. ती पळतच आईकडे गेली आणि तिने आईला ते पान दाखवले. आईला ते सारे पाहून तिचे खूप कौतुक वाटले. कौतुक वाटले, फारच तिच्याविषयीचा म्हणजे शाबासकी देण्यासारखं तिनं काम केलेलं आहे, असं आईला वाटलं. आईने तिचे घरातल्या साऱ्यांपुढे कौतुक केल्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नव्हता. आईनं इतकं तिचं कौतुक केलं, तिला शाबासकी दिली, की तिचा आज आनंदच गगनात मावत नव्हता. म्हणजे खूप आनंद झाला तिला. आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंद होणे. शाळेत गेल्यानंतर तिने आपण काल आईला काय आणि कशी मदत केली ते सांगितले आणि सोबत एक कथाही ऐकवली. तिने आजपर्यंत कधीच अवांतर वाचन केले नव्हते. तिच्यातला हा आमूलाग्र बदल सर्वांना आनंद देणारा होता. आमूलाग्र म्हणजे खूप मोठा बदल. सडन चेंज हा जो झालेला होता तिच्यामध्ये आणि तो चेंज पण थोडा नव्हता, तर कसा होता? मोठा बदल होता हा. वर्गात प्रथम बाईंनी आईला मदत केली म्हणून अभिनंदन केले आणि नंतर तिने वर्गात एवढी छान गोष्ट सांगितली म्हणून कौतुकाने तिच्या पाठीवर शाबासकी दिली. अजून काय हवंय मुलांनो? तुम्हाला सुद्धा सगळ्यांना वाटत असतं की नाही, आपल्या आई वडिलांनी, आजी आजोबांनी, काका काकूंनी, मामा मामींनी किंवा मग आपल्या शिक्षकांनी आपल्या पाठीवरती शाबासकीची थाप द्यावी. आपल्याला गुड बॉय, गुड गर्ल असं म्हणावं, आपलं कौतुक करावं असं प्रत्येकाला वाटत असतं की नाही. कौतुक करणे, स्तुती करणे, प्रशंसा करणे. तर असं सगळ्यांनाच वाटत असतं आणि तोच आनंद असतो की नाही तुमच्यासाठी. मग तुम्हाला सुद्धा हा आनंद मिळवायचा असेल तर अशा छान गोष्टी तुम्ही करत चला. सोनालीला आज खूप खूप आनंद झाला होता. तिने आता घरातल्या शाळेच्या वाचनालयातल्या अनेक पुस्तकांचे वाचन करायचे ठरवले होते. घरात जी काही अनेक पुस्तकं होती, शाळेमध्ये वाचनालय जे असतं, तर त्याच्यामध्ये काही बरीच पुस्तकं होती. वाचनालय, लायब्ररी शाळेची असते की नाही, स्कूल लायब्ररी, तर तिथून काही पुस्तकं घेतली आणि तिने वाचायची ठरवली. आईने सांगितल्याप्रमाणे तिने एक वही केली होती. त्यामध्ये वही म्हणजे नोटबुक केलं होतं एक. त्यामध्ये ती आवडलेल्या ओळी किंवा एखादा प्रसंग लिहून ठेवत असे. इथं वहीवरून विषय आला म्हणून सांगते मुलांनो, तुम्हाला नेहमी बोलताना हे कन्फ्युजन होतं, गोंधळता तुम्ही. वही म्हटलं काय किंवा पुस्तक म्हटलं काय, तर तुम्ही टेक्स्टबुकच देत राहता. तर पाठ्यपुस्तक म्हणजे टेक्स्टबुक, पुस्तक म्हणजे कोणतंही पुस्तक आणि वही म्हणजे नोटबुक. तर हा फरक लक्षात घ्या. वही जर शिक्षकांनी मागितली तर वही म्हणजे नोटबुक आणि पाठ्यपुस्तक म्हणजे टेक्स्टबुक आणि कुठलंही बुक म्हटलं तर मग पुस्तक. त्यामध्ये ती आवडलेल्या ओळी किंवा एखादा प्रसंग लिहून ठेवत असे. सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले. पहा, तिचा वाढदिवस असताना सुद्धा तिला तिच्या बाबांनी एक छानसं पुस्तक भेट म्हणून दिलं आणि सोबत तिच्या वर्गातील साऱ्याच मुला मुलींना एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिले. पहा, भेट म्हणून काय दिलं, तर एक एक पुस्तक दिलं. ही खूप चांगली भेट ठरू शकते मुलांनो. म्हणजे मी पण बऱ्याचदा असं केलेलं आहे की जेव्हा कोणाचा वाढदिवस असेल किंवा कुठली काही चांगली गोष्ट त्याच्या आयुष्यामध्ये घडलेली असेल, तर एक आनंद त्याच्याबद्दल व्यक्त करण्यासाठी भेट म्हणून देताना मराठी पुस्तकं विशेषतः दिलेली आहे, जेणेकरून मराठीचं वाचन मुलांनी करावं, मराठीच्या वाचनाची मुलांना आवड निर्माण व्हावी यासाठी. म्हणून तुम्ही सुद्धा हे करत चला. पहा, फक्त भेट म्हणून स्वीकारण्यापेक्षा आपण भेट म्हणून कधी देतो ना, तर त्या चांगल्या गोष्टी दिल्या पाहिजे, ज्याच्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल, त्यांना चांगल्या गोष्टींची सवय लागेल, आवड निर्माण होईल. अशा गोष्टी जर आपण भेट म्हणून दिल्या, गिफ्ट म्हणून दिल्या, तर किती छान होईल, हो की नाही? म्हणून तुम्ही सुद्धा ही सवय लावून घ्या. कोणाचाही वाढदिवस असेल, काही चांगला कार्यक्रम असेल, काही चांगल्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये घडलेल्या असतील, त्याला चांगला रिझल्ट लागला असेल किंवा चांगल्या ठिकाणी त्याला ऍडमिशन मिळालेलं असेल, तर अशा वेळेस नक्की त्यांना पुस्तकं भेट म्हणून देत चला. याच्यानं काय होईल, नुसतं पुस्तक तुम्ही भेट देत नाही, तर त्या पुस्तकाबरोबर एक चांगले विचार तुम्ही एकमेकांना देत असता. कारण पुस्तकामध्ये खूप चांगले विचार मांडलेले असतात, खूप चांगल्या कल्पना मांडलेल्या असतात, खूप त्यांच्या ज्ञानात भर पडणार असते, त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग होणार असतो, त्यांच्यावरती चांगले संस्कार त्या पुस्तकांमुळे होणार असतात आणि पुस्तकांसारखा मित्र तर नाहीच या जगतामध्ये, हो की नाही? म्हणजे बाकीचे जे आपण मित्र मंडळी करतो तयार किंवा असतात आपलं फ्रेंड सर्कल, त्याच्यामध्ये पहा, मित्र मैत्रिणी एकमेकांना स्वार्थासाठी भेटू शकतात,
पण पुस्तक मात्र त्याचा तर काहीच स्वार्थ नसतो. पुस्तक मात्र नेहमी दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी देत असतं. त्यामुळे पुस्तकांसारखे मित्र-मैत्रिणी तुम्ही जमवायला नक्की शिका आणि दुसऱ्यांना सुद्धा तुम्ही पुस्तकच भेट म्हणून, मित्र-मैत्रिणी म्हणून द्यायला शिका. तर तिच्या वर्गातील साऱ्याच मुला-मुलींना एक पुस्तक भेट स्वरूपात त्यांनी दिलं. सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरजच उरली नव्हती. गरजच राहिली नाही असं की तिला पुस्तक वाच म्हणण्याची. इतकी तिला आवड लागली, जणू पुस्तक वाचण्याचं तिला वेडच लागलं आणि इथून पुढे मात्र तिला कधीही अवांतर वाचन करत जा किंवा पुस्तक वाचत जा असं सांगण्याची गरजच उरली नव्हती, राहिली नव्हती. इतकी ती पुस्तकं स्वतःच वाचू लागलेली होती. इथं मुलांना लायब्ररी दाखवलेली आहे. अनेक मुलं पुस्तक घेत आहेत, त्याचं वाचन करत आहेत असं दाखवलेलं आहे. खाली काय म्हटलेलं आहे मुलांनो, की विद्यार्थ्यांकडून योग्य गतीने समजपूर्वक पाठाचे प्रकट वाचन करून घ्यावे. म्हणजेच काय, तर मुलांनो आता आपण समोरासमोर नाही आहोत, पण आता हा पाठ आपला जो शिकून झालेला आहे, यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तर आता 7th स्टँडर्डमध्ये तुमचा जो वाचनाचा वेग असला पाहिजे, म्हणजे रीडिंगचं स्पीड असलं पाहिजे. त्या स्पीडमध्ये तुम्ही वाचायचं आहे. शिवाय समजपूर्वक वाचायचं आहे. म्हणजे त्याचं आकलन झालं पाहिजे, म्हणजे अंडरस्टँडिंग झालं पाहिजे वाचताना. हां, तर प्रकट वाचन करायचं म्हणजे मोठ्यांदा हा पाठ व्यवस्थित वाचून काढायचा आहे. या पाठाचे विद्यार्थ्यांकडून संवाद रूपात सादरीकरण करून घ्यावे. संवाद म्हणजे डायलॉग डिलिव्हरी या पाठाची तुम्ही एकमेकांमध्ये घरी करू शकता. त्यानंतर पाठातील एखाद्या परिच्छेदाचे अनुलेखन तसेच श्रुतलेखन करून घ्यावे. म्हणजेच काय, एखादा जो परिच्छेद आहे, पॅरेग्राफ आहे, तर तो तुम्ही पाहून लिहावा किंवा मग तो डिक्टेशन म्हणजे ऐकावा आणि मग लिहावा. तर हे तुम्ही हा पाठ शिकल्यानंतर करायचंय. सगळ्यांनी आता हा पाठ शिकून झालेला आहे, तेव्हा वाचनाचे वेळ हा पाठ घरी सगळ्यांनी मोठ्यांदा व्यवस्थित हे स्वराघातानुसार म्हणजे काय, की जे विरामचिन्ह वापरलेले आहे त्यानुसार कुठे थांबावं, किती वेळ थांबावं, प्रश्नचिन्ह असेल तर कसं वाचावं, उद्गारवाचक चिन्ह असेल तर कसं वाचावं, हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या पाठाचं व्यवस्थित लाऊड रीडिंग तुम्ही करायचं आहे घरी. आणि त्याच्यानंतर स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये एखादा पॅरेग्राफ किंवा परिच्छेद पाहून लिहून काढायचा आहे. ठीक आहे. मला वाटतं पाठ सगळ्यांना समजलेला असेल. त्याचं जे लेखन मी दिलेलं आहे ते क्लासवर्क मध्ये स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये करायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद.